आपले पालकमंत्री चंपा, तर माझं वय काय, तुझं वय काय, पण मी माझी संस्कृती सोडणार नाही. सोलापूरचे नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे बैठकीत सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा चंपा असा उल्लेख केला होता. त्यांच्यावर केलेल्या टीकेचा चंद्रकांत पाटील यांनी खरपूस समाचार घेतलाय. काय म्हणाले चंद्रकांत पाटील, पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. म्हणजे माझं मत विरोधी पक्ष असूनही काँग्रेसबद्दल एक चांगलं संस्कृती, ज्याला म्हणतात की वागण्या बोलण्यातले एथिक्स, असं माझं मत होतं. कारण मी पृथ्वीराज चव्हाणांना पाहतो, मी बाळासाहेब थोरातांना पाहतो, मी विखेंना पाहतो की किती नम्र, वर्षाताई गायकवाडांच्या वडिलांना एकनाथ गायकवाड स्वर्गीय त्यांना पाहतो. पण हे काही नवीनच रूप आहे. परवा त्या प्रणिती शिंदे सोलापूरला मी पालकमंत्री म्हणून गेलो, त्या बैठकीत आल्या, त्या आल्या त्याच यशोमती ताईंसारख्या तंत्रणात आल्या. मला निमंत्रण नाही. म्हटलं असं नाही आहे ताई, ही आढावा बैठक आहे. मग तुमचे 2 आमदार कसे? तर ते आले, तुम्ही पण आला, बसा. याचं निमंत्रण वगैरे नाही आहे, ही प्रशासकीय बैठक आहे. बसल्या 2-2.5 तास बसल्या, रमल्या बैठकीमध्ये, खूप सूचना केल्या. नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये जाऊन काय म्हणाल्या की मला सॉरी मला 4 तास लेट झाला, पण त्या चंपांच्या बैठकीला गेलो होतो. चंपा, तर माझं वय काय, तुझं वय काय, पण मी माझी संस्कृती सोडणार नाही. मी म्हणायला गेलो तर केवढ्याला पडेल. तसं यशोमतीताई कधीही नॉर्मल बोलतच नाहीत. असा त्यांचा हात आणि असं लगेच अरे ताई बसा, हो ताई चहा घेऊ, ताई मला आता 3 मिनटापूर्वी विषय कळला, नाही 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 कुल्ली द्या नाही तर तोडतो. तुम्ही तोडायचं की नाही तोडायचं याचा निर्णय माझ्याकडे तुम्ही मागायला आला आहे का? मी म्हटलं की नाही तोडायचं. तर तुम्ही मी तुमच्या भावासारखे म्हणून मला ऐकणार आहात का? तुम्ही आलात कशाला? तोडणार जा तोडा. हे नवीन आहे. हां, नाना पटोलेंच्या बाबतीत ते अधूनमधून घडतं आहे. पण आम्ही पाहिलं सुनील केदार, आम्ही पाहिले भाऊसाहेब केदार, आम्ही पाहिले भाऊसाहेब मुळीक, आम्ही पाहिलं भाऊसाहेबांचा मुलगा जो माझ्यावर विधान परिषद होता, हां राजेंद्र मुळीक आमच्यावर होता विधान परिषदेमध्ये. आम्ही पाहिले दर्डा, राजेंद्र दर्डा शिक्षण मंत्री होते. हां, वसुंधरा पुरके, ही खूप नावं घेता येतील. पण हे काहीतरी नवीनच आहे बाबा, सरळ बोलायचंच नाही. योग्य ना. हे बघा, तुम्ही ते कार्यालय मागताय, मला कळलं किती मिनटापूर्वी, 3 मिनटापूर्वी. वानखेडेजींना मी मानलं तर ते वानखेडेजी मी म्हणतो त्या कल्चरमधले दिसत आहेत. माझा परिचय कमी आहे, पण जिल्हा बैठकीला विधानसभेत भेटलो. मी त्यांना म्हटलं वानखेडेजी तुम्ही काही काळजी करू नका, कलेक्टर 10 दिवस सुट्टीवर झालेत, आल्यानंतर आपण काहीतरी मधला मार्ग काढू, 2 भाग करू, खालीवर करू, त्याला लागणारे फर्निचरचे पैसे मी नियोजन म्हणून देतो. ते म्हणाले ओके म्हणून बाहेर गेले. तर आमच्या ताई सापडल्या आणि ताईने त्यांना बहुतेक झापलं. असं बोलायचं असतं का? चल मी तुला कसं बोलायचं दाखवतो म्हणजे घेऊन आले. जनसबूत न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा.